मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। ऐनवेळी उमेदवार बदलणाऱ्या वंचितला मोठा धक्का, अर्ज झाला रद्द। वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अनेक मतदारसंघात उमेदवार उभा केले आहेत। यात यवतमाळमध्ये वंचितने ऐनवेळी उमेदवार बदलून नव्या चेहऱ्याला संधी दिली गेली, पण आता त्याच उमेदवाराचा अर्ज रद्द झाला आहे। यामुळे वंचितला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितने अभिजित राठोड यांना उमेदवारी दिली होती, पण अर्जात त्रुटी असल्याकारणाने त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला असल्याची माहिती दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारी अंदाजे 1 वाजताच्या सुमारास प्राप्त झाली आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला सुभाष खेमसिंग पवार यांना उमेदवारी दिली होती। यानंतर सुभाष पवार यांनी प्रचारालाही सुरुवात केली, पण ऐनवेळी सुभाष पवार यांना माघार घ्यायला लावून अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला। मात्र आता अभिजित राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याने तो रद्द करण्यात आला आहे। लोकसभेसाठी मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ वाशिम मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। 26 एप्रिलला मतदान होणार असून अर्ज दाखल करण्याची 4 एप्रिल ही शेवटची तारीख होती। विशेष म्हणजे 3 एप्रिलला वंचितने त्यांचा उमेदवार बदलला, दुसऱ्या दिवशी अर्ज दाखल केला, पण आता त्याच उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे। महायुतीने यवतमाळमध्ये 5 वेळा खासदार असलेल्या भावना गवळी यांच्याऐवजी शिवसेनेच्या राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली। त्या हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत। महायुतीने सुद्धा ऐनवेळी भावना गवळी यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून यवतमाळमध्ये ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांना उमेदवारी दिली गेली। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।